हे हाय, तुम्ही कोणत्या बॅचचा स्टुडंट आहात? आम्ही लक्ष बॅचचे स्टुडंट. मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार आहे, त्याचे मला आन्सर पाहिजे, द्याल ना? ओके. फर्स्ट ऑफ ऑल DCBची कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त बेस्ट वाटते? सगळ्यात आधी तर आम्हाला इकडची कॉन्सेप्च्युअल लर्निंग अजून SSN जी कुठेच होत नाही ती जास्त आवडते. ओके, तू आता जसं SSN सांगितलं, एक्झॅक्टली SSN म्हणजे काय नेमकं? SSN ही आपली NCERT रीडिंग किती स्ट्रॉंग आहे हे चेक करण्यासाठी SSN घेतले जाते. आणि SSN DCBच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेच नाही आहे? नाही, DCB शिवाय SSN कुठेच होत नाही. ओके. DCBमध्ये तुमच्यावरती डिजिटल कंट्रोल नेमका कसा असतो? सर हे पूर्ण प्रयत्न करता की कोणता पण स्टुडंट हा डिस्ट्रॅक्ट होणार नाही. त्यासाठी सर जेव्हा पण लेक्चर झालं तेव्हा ते स्वतः येतात आणि मुलांचे फोन चेक करता, जेणेकरून त्यांना कळतं की मुलं खरंच अभ्यास करताय का ते यूट्यूब बघताय का स्क्रोलिंग करताय. अँड इथे रेग्युलर टेस्ट होतात? हो, डेली टेस्ट होतात की टेस्टचा पॅटर्न नेमका कसा असतो इथे? इथं दर मंडेला टेस्ट होता. अजून पॅटर्न हा लेटेस्ट NCERT अजून नीट 2025च्या याने अपडेटेड राहतो. ओके. आणि टेस्ट ओव्हरऑल टेस्टची लेवल काय असते, म्हणजे टेस्ट कसे असतात DCBच्या? हर मंडेला टेस्ट होती. पहिले चॅप्टर कम्प्लीट झाल्यावर चॅप्टरची होती, नंतर हर मंडेला रिव्ह्यू टेस्ट पण होतात आणि SSN. आणि याची आन्सर की केव्हा मिळते तुम्हाला? विदिन 2 hours. ओके. देन DCBच्या पर्सनल अटेन्शनबद्दल काय सांगशील मला? DCBचा पर्सनल अटेन्शन हा खूप चांगला आहे. फॉर एक्झाम्पल आमच्या लक्ष बॅचमध्ये सगळ्या मुलांचा 5मध्ये ग्रुप डिवायडेड आहे आणि प्रत्येक ग्रुपला एक पर्टिक्युलर डे अलॉटेड आहे. त्या डेजमध्ये तुम्ही तुमच्या ॲकॅडमिक्सशी रिलेटेड और तुम्हाला ॲकॅडमिक्सशी इररिलेव्हंट टॉपिकशी तुम्ही डिस्कस करू शकता. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला टॉपिक कळालं नसेल, जर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअरिटी आली नसेल तर तुम्ही तिथे छोटा डाऊटसुद्धा विचारू शकतात. आणि अपार्ट फ्रॉम स्टडीज, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमत नसली किंवा तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असली तर सर त्यावर पण तुम्हाला सोल्युशन सांगतात. सो ओव्हरऑल आपल्याला यावरून एकच कळतंय, बेस्ट बायोलॉजी